बाप्पा आणि मोदक एक गोड कथा। एकेकाळी जेव्हा पृथ्वीवर अज्ञानाचा, अहंकाराचा आणि भयाचा अंधकार होता, तेव्हा प्रत्येक देवतेसमोर भक्त आपली मनोकामना घेऊन जात असे। परंतु सर्व देवांपैकी एक असा देव होता जो फक्त मनोकामना पूर्ण न करता संकटही दूर करायचा। तो देव म्हणजे संकटमोचक, विघ्नहर्ता, आपले लाडके गणपती बाप्पा। आपल्या या बाप्पांचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक। पण तुम्ही कधी विचार केलाय का, आपण नेहमी गणपती बाप्पांना 21 किंवा 11च मोदक का अर्पण केले जातात? चला आज त्या भावनेला आणि कथेला स्पर्श करूया। एकदा भगवान शंकर, माता पार्वती आणि गणपती बाप्पा अनुसूयेच्या घरी भेटायला गेले होते। या भेटी दरम्यान अनुसूयेने प्रथम गणपती बाप्पांना भोजन वाढले आणि म्हणाली, गणपती बाप्पांची भूक भागली की भगवान शंकरांची सेवा करेल। गणपती बाप्पांना जेवताना एक गोड पदार्थ दिला। हा पदार्थ खाल्ल्यानंतर गणपती बाप्पांनी मोठ्यांनी ढेकर देत तृप्ततेची खून केली। यावेळी गंमत अशी झाली की गणपती बाप्पांना ज्यावेळी ढेकर देत होते, त्याच वेळी भगवान शंकरांनी एक नाही तर तब्बल 21 वेळा ढेकर दिले। यावरून पार्वती मातेला समजलं की मोदकच या दोघांनाही तृप्त करू शकतो। तेव्हा माता पार्वतीने अशी इच्छा व्यक्त केली की गणपती बाप्पांच्या भक्तांनी नेहमी 21 मोदक अर्पण करावे। तेव्हापासून देशभरात ही परंपरा सुरू झाली। पुढील भागात पाहूया श्रद्धा, अहंकार आणि शाप, तुळशीची कथा।